पोलीस भरती IMP PYQ वादरायण संबंध असणे म्हणजेच दुरान्वयाने संबंध असणे। प्रश्न दुसरा, मी आता व्यायाम करीत आहे या वाक्यातील काळ ओळखा। उत्तर आहे चालू वर्तमान काळ। प्रश्न आहे, पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय अचूक ठरेल? पर्याय आहेत अ दैनिक, ब मासिक, क पंचांग, ड पाक्षिक। विद्यार्थ्यांनो, उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि उत्तर आहे पाक्षिक। प्रश्न आहे, सेवानिवृत्त या सामासिक शब्दाचा समास ओळखा। पर्याय आहेत अ षष्ठी तत्पुरुष, ब पंचमी तत्पुरुष, क चतुर्थी तत्पुरुष, ड तृतीया तत्पुरुष। उत्तर टाईप करा कमेंट बॉक्समध्ये। उत्तर आहे पंचमी तत्पुरुष समास। प्रश्न, पुरस्कार या शब्दाच्या संधीची योग्य फोड असलेला पर्याय निवडा। पर्याय आहेत अ पुर अधिक स्कार, ब पुर अधिक स्कार, क पु अधिक स्कार, ड पुरस अधिक कार। उत्तर टाईप करा। उत्तर आहे पुर अधिक कार। पोलीस भरती मराठी ग्रामर क्वेश्चन, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? पर्याय आहेत शब्दाला जोडून येतात, ब दोन शब्दांना जोडतात, क दोन किंवा अधिक शब्दांना जोडतात, ड दोन किंवा अधिक वाक्यांना जोडतात। उत्तर आहे शब्दाला जोडून येतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। प्रश्न आहे, मी पुस्तक वाचले या वाक्याचा काळ ओळखा। पर्याय आहेत अ साधा वर्तमान काळ, ब साधा भूतकाळ, क भविष्यकाळ, ड चालू वर्तमान काळ। विद्यार्थ्यांनो, कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर टाईप करा आणि तुमचं उत्तर बरोबर येते का ते पहा। उत्तर आहे साधा भूतकाळ। दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा। पर्याय आहेत चतुर, ब खोटारडा, क मनकवडा, ड हुशार। उत्तर आहे मनकवडा। भरवशाच्या म्हशीला टोनगा या म्हणीचा अर्थ। पर्याय आहेत अ सगळेच मुसळकेरात, ब खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराशा, क केलेले सर्व प्रयत्न फुकट जाणे, ड स्वकीयांकडून घात होणे। उत्तर आहे खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराशा। प्रश्न पहिला, शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? उत्तर महात्मा ज्योतिबा फुले। प्रश्न दुसरा, सव्यापसव्य या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा। उत्तर आहे नसती उठा ठेव। प्रश्न तिसरा, दगडावरची रेघ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ खरे ठरणारे भविष्य हे याचं उत्तर आहे।